पुढची बातमी कल्याणमधून आहे। केडीएमसी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार पाहायला मिळतोय। शासनाचे नियम धाब्यावर बसून ई टेंडर काढले गेले नाही, थेट लाखो रुपयांचं भंगार एका खाजगी कंपनीला देण्यात आले। घोटाळा समोर आणताच पुन्हा प्रक्रिया राबवली जाणार आहे। केडीएमसी अधिकाऱ्यांचं लटकं स्पष्टीकरण पाहायला मिळालं। पालिकेच्या विभागाकडून आलेल्या एका प्रस्तावाचा आधार घेत मेसर्स एके एंटरप्राइजेस कल्याण या कंपनीला निकामी आणि मिश्र भंगार साहित्य उचलण्याचं कंत्राट थेट देऊन टाकण्यात आलं। यासाठी कोणतीही कायदेशीर टेंडर प्रक्रिया राबवली गेली नाही। अधिकतम देकार प्राप्त झाला असं जुजबी कारण पुढे करत अधिकाऱ्यांनी आपल्याच मर्जीतल्या कंपनीवर मेहरबानी दाखवल्याचं चित्र आहे। गेल्या अनेक वर्षांपासून केडीएमसी मध्ये हा मनमानी कारभार सुरू असल्याचं बोललं जात आहे। भांडार विभागाला कळवतो की असं सामान आमच्या विभागामार्फत ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याची रीतसर जी प्रक्रिया आहे भंगार उचलण्याची ती आपल्या स्तरावर करून तुम्ही ते सामान जे आहे ते उचलण्याची कार्यवाही करावी असं एक आम्ही आमच्याकडून 6 मेला उपायुक्त भांडार यांना पत्र दिलेलं आहे।